नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। या चॅनलमध्ये आपण पाहत आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मोफत स्पर्धा गणित। पाहूया तर मग आजचं गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वर्गमूळ काढण्याची पद्धत। एका सेकंदात वर्गमूळ कसं काढायचं याची ट्रिक आपण बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीही आपण वर्गमूळ कसं काढायचं एका सेकंदात याची वेगळी ट्रिक या ठिकाणी शिकलो होतो, परंतु या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापेक्षा थोडी वेगळी पद्धत या ठिकाणी शिकणार आहोत। वर्गमूळ काढा ती सेकंदात। पाहूया तर उदाहरणासह स्पष्टीकरण, एका सेकंदात वर्गमूळ कसं काढायचं आहे ते। 2025 चे वर्गमूळ किती, किंवा याला आपण असं पण लिहू शकतो, वर्गमुळात 2025 बरोबर किती, किंवा वर्गमुळात या ठिकाणी 2025 चा घातांक 1/2 याचा अर्थ पण 1/2 चा अर्थ 2025 चे वर्गमूळ काढा असा होतो। विद्यार्थी मित्रांनो, हे जे गणित आहे हे गणित स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी विचारलं जाणार आहे आणि या गणिताचं उत्तर कमीत कमी वेळेमध्ये अगदी सेकंदात कशा पद्धतीने सोडवायचं आहे याची ट्रिक आपण या उदाहरणामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण ही ट्रिक या ठिकाणी पाहत आहोत। पहा, 2025 चे वर्गमूळ किती या ठिकाणी पाहूयात कशा पद्धतीने काढायचं आहे ते। 2025 चे वर्गमूळ किती, तर या ठिकाणी सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला, 2025 याचे दोन गट तयार करायचे। त्यातला पहिला गट जो आहे उजवीकडून 25 चा गट तयार करा, हा पहिला गट झाला। त्याच्यानंतर उरलेली जी संख्या आहे त्याचा एक गट तयार करा। हे झाले दोन गट। आता काय करायचं, सुरुवातीला 25 ही जी संख्या आहे ती पूर्ण वर्ग आहे, याचं डायरेक्ट या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत, वर्गमूळ लिहिणार आहोत। 25 चं वर्गमूळ किती आहे, 5। आता पहा, उरलेली संख्या किंवा उरलेला गट कोणता आहे, 20। आता या ठिकाणी या 20चं निरीक्षण करा की 20 या संख्येच्या अगोदरची पूर्ण वर्ग असणारी संख्या कोणती। या ठिकाणी आपण या ठिकाणी वर्ग संख्या आणि वर्गाचा या ठिकाणी तक्ता बाजूला दिलेला आहे। या ठिकाणी आपण 20 ही संख्या पहा कुठे येते, 16 आणि 25 च्या आत म्हणजे 20 च्या अगोदर येणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, 16 आहे। कोणती आहे, 16। आता काय करायचं आपल्याला, 20 च्या अगोदर येणारी म्हणजे 20 पूर्वीची पूर्ण वर्ग संख्या किती आहे, 16 लिहा, 16। आणि डायरेक्ट या ठिकाणी आपण 16चं वर्गमूळ काढणार आहोत। 16चं वर्गमूळ किती आलं, 4। मग या ठिकाणी 4च्या पुढे डायरेक्ट या ठिकाणी 5 ही संख्या लिहा, म्हणजे आपलं 2025चं जे वर्गमूळ आहे ते किती आलं, 45। तुमच्या लक्षात या ठिकाणी आलं असेल की दोन गट अगोदर तयार करायचे आहेत। दोन गट तयार केल्याच्या नंतर 25चा हा एक गट झाला, नंतर उरलेल्या अंकांचा एक गट झाला। उरलेल्या अंकांनी जो गट तयार होईल त्या संख्येच्या मागील पूर्ण वर्ग संख्या या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्या पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ या ठिकाणी लिहा। आणि या 25चं वर्गमूळ या ठिकाणी 5 लिहिलं। या ठिकाणी पूर्ण संख्या सलग लिहिल्यानंतर 45 ही जी संख्या आहे ही 2025 म्हणजे वर्गमुळात 2025 बरोबर 45। पाहूया तर मग पुढील उदाहरण, 9025 चे वर्गमूळ किती, किंवा वर्गमुळात 9025 बरोबर किती, किंवा 9025 चा घातांक 1/2 म्हणजेच 9025 चे वर्गमूळ किती। पाहूया या ठिकाणी या गणिताचे जे टप्पे आहेत त्या गणिताचे टप्पे तुमच्या लक्षात घ्या। सुरुवातीला काय करायचं आहे, दोन गट तयार करायचे आहेत। उजवीकडून 25चा एक गट, डावीकडे राहिलेल्या अंकांचा गट। त्यानंतर या ठिकाणी 25चं जे वर्गमूळ आहे ते आपण डायरेक्ट लिहिणार आहोत। 25चं वर्गमूळ आलं 5। त्याच्यानंतर या ठिकाणी उरलेल्या अंकांचा जो गट आहे तो 90 आहे। तर 90 पूर्वीची पूर्ण वर्ग असणारी संख्या या ठिकाणी डायरेक्ट लिहायची आहे। आपण या वर्ग संख्या आणि वर्गाच्या तक्त्यामध्ये पाहणार आहोत 90च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या किती आहे, 81 आहे। किती आहे, 81। मग डायरेक्ट या ठिकाणी आपण 90 पूर्वीची
पूर्ण वर्ग संख्या बरोबर किती आहे? 81 आहे. किती आहे? 81. चला 81 चे वर्गमूळ या ठिकाणी आपण काढणार आहोत. वर्गमुळात 81 बरोबर किती आलं? 9. मग ही जी 9 संख्या आहे, ह्या 9च्या पुढे डायरेक्ट आपण 25चं वर्गमूळ जे 5 काढलं होतं ते लिहिलं. म्हणजे या ठिकाणी आपलं वर्गमूळ आलं 95. 9025 चे वर्गमूळ, वर्गमुळात 9025 बरोबर किती आलं? 95. पाहूया तर मग पुढील गणित. 13225 चे वर्गमूळ किती? किंवा 13000 वर्गमुळात 13025 बरोबर किती? किंवा 13225 चा घातांक 1/2 याचा अर्थ 13225 चं वर्गमूळ किती? मग या ठिकाणी स्टेप्स लक्षात घ्या. संख्या या ठिकाणी लिहा 13225. उजवीकडून 25 चा गट कायम करा. त्यानंतर 25 डायरेक्ट वर्गमूळ लिहा. 25चं वर्गमूळ आलं 5. उरलेल्या अंकांनी राहिलेली जी संख्या आहे ती आहे 132. आता आपल्याला काय लिहायचंय? 132 च्या पूर्वीची कोणती संख्या लिहायची आहे? पूर्ण वर्ग संख्या किती आहे? पहा या ठिकाणी 132 या ठिकाणी 144 च्या अगोदरची संख्या आहे ती 132 आणि 132 च्या पूर्वीची संख्या आहे 121. मग 121 ही पूर्ण वर्ग संख्या या ठिकाणी लिहा. 121 डायरेक्ट 121चं वर्गमूळ काढा. किती येत आहे? 121 ही 11चा वर्ग आहे, म्हणजेच या ठिकाणी त्याचं वर्गमूळ आलं 11. मग डायरेक्ट या ठिकाणी 11च्या पुढे हा 5 हा अंक लिहा. म्हणजे 115 झालं. म्हणजेच 13225 चा चे वर्गमूळ किती आलं? 13225. वर्गमुळात 13225 बरोबर 115. अशा पद्धतीनं अगदी सेकंदात या ठिकाणी हे वर्गमूळ आपणास काढता येईल. पाहूया यासारखंच या ठिकाणी पुढील उदाहरण. 15625 चे वर्गमूळ किती? किंवा वर्गमुळात 15625 बरोबर किती? किंवा 15625 चा घातांक 1/2 म्हणजेच 15625 याचं वर्गमूळ किती? सुरुवातीला संख्या लिहा 15625. गट तयार करा. उजवीकडून पहिला गट 25 चा राहील. त्यानंतर 25 डायरेक्ट वर्गमूळ 5 लिहा. त्याच्यानंतर उरलेल्या अंकांनी जी तयार होणारी संख्या आहे ती आहे 156. 156च्या पूर्वीची 156च्या पूर्वीची कोणती संख्या लिहायची आपल्याला? पूर्ण वर्ग संख्या बरोबर किती आहे? 156च्या पूर्वीची पूर्ण वर्ग संख्या आहे 144. मग या ठिकाणी 144 चं वर्गमूळ लिहायचं आपल्याला. 144 ही 12चा वर्ग असल्यामुळे 144 चं वर्गमूळ 12 येते. मग डायरेक्ट या ठिकाणी या 12च्या पुढे हा जो 5 अंक आहे तो लिहा. या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे 125. म्हणजेच 15625 चं वर्गमूळ आलं 125. तुमच्या लक्षात आला असेल अगदी एका सेकंदात तुम्ही या पद्धतीने जर सराव केला तर परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे सगळं काही लिहायची गरज पडणार नाही. तुम्ही अगदी मनातल्या मनात एका सेकंदात या ठिकाणी दिलेल्या संख्येचं वर्गमूळ हे काढू शकता. विद्यार्थी मित्रांनो, यासारख्या नवनवीन स्ट्रीक पाहण्यासाठी स्मार्ट जीनियस मॅथ्स चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत भरघोस यश मिळवा आणि तेही हमखास. धन्यवाद.